हरिः ओं नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते माणि जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः सर्वगुरुभ्यो नमः श्रीमध्वगुरुभ्यो नमः श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू नलालगी दमयंतीली सखी कावाची केशिनी मळिली ती येऊन ऋतुपर्णाले रथालागी विश्रांती घेवची नलाले पुरे विचार निमगिता ते पळी तरशिली चम्मी ती निमगिता मिगेले राजकुमारी विदर्भ देशाची राजकुमारी मिगेल वड यजमानती ती तुगेलगी ಸ್ವಲ್ಪ ವಿಷಯ ನಿಮ್ಗುಚೆ ಆಲೋಚನೆ ರಸ तू ती निमगी तर असं तुम्ही अयोध्ये दुखून केदन बाई सरलेची कसं का तिला बाई सरलेलीची म्हणून कडे ते बाहुक सांगत काही ऋतुपर्ण रायालागी एक ब्राह्मणाने येऊन दमयंतिक द्वितीय स्वयंवर जत्ता म्हणून सांगेल ताजे का ते ऋतुपर्ण ताण मक्क निमगेले तिथलं वग्गी होरू जत्वे 100 योजन दूर अस नगर एक दीस भितर होरू जत्वे म्हणून जायता म्हणून म्हणला म्हाका साध्य जाता म्हाका अश्वविद्य गोतशिले तशें हांव लायक 2 गोड्यांक 4 गोड्यांक सोदून ते रथा घालून बग्गी एक त्या गोड्यांक गेल सहाय निमती कुंडिना पट्टणा कायला ऋतुपर्णाल सारथी हांव तितून ती केशीन निमगी तुमगेले तीग जनालांत ऋतुपर्ण कळ्ळे अन्यकलो कोण म्हूण कळ्ळी म्हूण तू कोण तू म्हणटा ऋतुपर्णाल सारथी म्हूण तसले तो अन्यकलो कोण तो म्हणटा ती म्हण बाहूक सांगता की तागेल विषय सांगता हांव कोण म्हूण सांगून तागेल नाम वर्ष्णेय म्हूण नल महाराजाल सारथी जावन आशिल्लो नलान राज्यभ्रश्ट जावन चमकल नंतर ताणें तागेल एक उपजिविकेक जीवन करूंक न्हय सांबाळ जेवका तशें जावन तो ऋतुपर्ण रायाला येवन सरवला सुरदुकून अश्वशास्त्रांत म्हाका लायक प्राविण्य आशिल्लें ते कळ्ळे कुडले ऋतुपर्णान म्हाका अश्वशाले अध्यक्ष जावन नियमन केल्लें आनी रांदप्याचें जेवण करून घेतलें म्हगेलें नांव भाहूक म्हणून आतां वर्ष्णेय म्हाका सहायक जावन आसप तेन्ना ती वपस प्रश्न घालता नल खंय चमकल खंय तूं आतां तुका नल म्हळ्यार कोण म्हूण गोतना आसच्या पुरो तूं पळयनी आसच्या पुरो तागेलो विशय मांद्र आयकल्लो आसच्या पुरो जाल्यार वर्ष्णेयाक गोतूच करमे तुमी केन्ना उलयत बसता तेन्ना वर्ष्णेयान कसलो ज्यो नलाल विशय सांगला की म्हूण तेन्ना तो सांगता की म्हाका वर्ष्णेयान नलाल 2 चेडूवांक कुंडिना पुरो हाण सोडले आनी हांव ऋतुपर्ण रायाल हांगा कामा येवन मेळ्ळो म्हूण म्हणला म्हणटना ताका नलाल समाचार कळ्ळा की ना की गोतना नल खंय अस म्हणटा आजवरान म्हगेल्या संगांनी म्हाका दिसता नला मात्र गोत्तश्च्या पुरो आत्मैव तू नलंबेद न चैमान्योपी कश्चन नल खंय असा म्हणाल विशय नला मात्र गोत्तश्च्या पुरो इत्याक म्हूण म्हळ्यार ओडा पत्तांत मेळ्ळलो नव्हतो तो वेश बदलायसून ह्या प्रपंचांत भोंवून तश्च्या पुरो म्हणून म्हणटा आनी तेन्ना ती म्हणटा की केशिनी पळय परणाद म्हळ्यार एकलो ब्राह्मण ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ मागशी अयोध्ये चमकलो तागेल्याक एक स्त्रीन सांगून पेटयिल्लें उतर परणादान राज्यसभे सांगिल खंय वनुत्वम हितवच्चित्वा वस्त्रार्धम प्रस्थितो मम उत्सृज्य विपिने सुप्ताम अनुरक्ताम प्रियां प्रिय हे जुगार खेळतल्या मेगेल किरगीचे अर्ध कुडको काण खंय चमकलो हांव तुगेल प्रियतम म्हणून गोतस न्हय तू कुसोण विंगड जनाला वैर अनुरक्त जायना म्हूण गोतस न्हय तशें आसतना पुरो जावन चमकून आयासान निद्दलेल म्हाका घोर अरण्यांत सोण खंय चमकल तूं मागीर म्हणटा की सावय यथा समाधिष्ठा तथास्ते त्वत् प्रतीक्षिणी
तू सोणवतना वस्त्रार्धेन अभिसमृता, ती अर्ध वस्त्रार आशिल्ली न्हू माझी काही तशी असती, तू केन्ना येता म्हणून तुगेली प्रतीक्षणेरी आसती. तशें न्हू ह्या प्रश्नाक कोण उत्तर दिता म्हूण सांगून तिणें राजसभेंत निमगिलेलें कೈ. तेदना तूं उत्तर दिल्लेलें कೈ. विदर्भ राजकुमारीक त्या ब्राह्मणान सांगला, तू थंय अश्वशालेचे नायकान उत्तर दिल्लेलें. तू कसं उत्तर दिल्लेलें ते दसू तेंचे वपास मी गेल्या यजमानी खातीर तू सांगतवय म्हणून म्हणटना नला बारी दुःख जली कೈ. दोळ्या दुखून उद्दा देवच्या जलरी दुःख कष्टार तडसून घेता. रडत म्हण कळली कुडल्या कसं केस म्हण जाता न्हू. आनी ते दीस सांगिले वापस सांगता कೈ. कळवें पतिव्रता स्त्रियान कशें सुका ते पळय सांगिल्लें न्हू ताणें. तशी हें पुरे सांगता तो दमयंतीन नलाल वयर कोपून जैत्या म्हळ्यार विशम परिस्थितीर आशिल्लो, राज्यभ्रश्ट जाल्लो, ताका सूख मेळिल्लें नाशिल्लें. अन्य कसं म्हूण म्हळ्यार पक्षीक आहार जावन हाडटा म्हणून दवरूक तागेले वस्त्र घाल्लेलें, ते वस्त्र पक्षीन उबोन वेल्लेलें. म्हणटा ताणें कसं करचें हांच्यान ती पतिव्रता स्त्री जाल्यार तिणें बामणाल विशया कोपूनच ही ताका म्हूण म्हळ्यार ताका तो राज्यभ्रश्ट जाला, सकल ऐश्वर्य कळून घेतला, तानी बूक हाजी रिमती मस्त पूर जाला ताका. आनी दुख्खा सागरान तो बुड्डून आशिल्लो. ताणें तेदना तागेले बायलेल्या विशयान ताका मना कसं चांग म्हूण दिसलें तशें करून तो बचूनच चापरो. ताजे खातीर बायलेन कोपूनच जिनवय म्हूण सांगता. तेदना कडेर म्हणटना नलाक ते सांगता ताका जालेलें दुख्ख तडून घेवका म्हूण म्हळ्यार जायनी कೈ ताका. कडेर म्हणटना जोर रडलो कै. तेदना केशिनीन ताका सांत्वन केलें की बाहुका तूं रोणुका म्हूण सांगून. आनी सीदा दमयंतीला येवन अयोध्ये आसतना कसं तीन प्रश्न सांगून पेटयल्ले ताका त्या बाहुकान थंय कसं उत्तर दिलेलें तेच उत्तर आतां दिलां. आनी कडेर म्हणटना रडलो म्हूण सांगलें. कडेन दमयंतीक कळ्ळें योच खंयची नल सुका म्हणटना नलाल विशय नलान कसं केलेलें तें पळय हांणी सांगता जाल्यार नल वश्चपूर नव्हतो जाल्यार तागेलें एक विचित्र रूप आसा पळय त्या पळयतना कोणें ताका नल म्हणून सांगूंक साध्यता ना. तशी दमयंती लागता ना ताका आनी थोडे परीक्षा कोरका म्हूण सांगून केशिनीला सांगता की तूं वपास बाहुका नाशिल्ले कडेन वस आनी कसलें एक नेमान सांगून थंय तागेले सुतमुत घुवन तो कसो करता तागेलो स्वभाव कसलो हे पुरे सूक्ष्म जावन परीक्षा करी. आनी कसलेंय एक काम तुका तागेलें विशेश म्हूण दिसलें रे त्या कामाक कारण कसलें जाल्लें म्हूण पळय. एक विशय उडगास दवरी ताणें उदक निमगेल म्हणलें क्या गडबी तर धांवन वचून ताका उज्जनी उद्दा हाडून दिवं नका. ताणें उज्जनी उद्दा निमगितना आयकपणांतल्या वरी करी आनी तो कसो करता म्हणून सूक्ष्म परिशीलन कोरता तुवें. मागीर म्हाका ती कसलें एक विशेश दिसली म्हूण जाल्यार म्हाका येवन सांगता जैत्या कडेन ती वता बाबुका लागीं वता थंय तागेले उलयत ताचें आलोचन करता तागेले चित्र विचित्र चर्य पुरे पळयता आनी दमयंतीला अंतपुरा येता आनी सांगता तागेले व्यवहार पुरे अद्भुत जावन एक रायान करचे तसलो व्यवहार करता तो. कळ्ळें. आतां एक बागील दांटून वचचें आशिल्लें त्या बागील बारी सान आशिल्लें. कळ्ळें. ताणें माती बागसून वचचें न्ही तो सीदो चमकलो ते बागील येत्तर जाल्ले. कळ्ळें. तो एक चुरय बागसरी तेंची एक बागील बारी व्हड आशिल्लें तांतू दुखून तो वता म्हूण लेखतना ताका समजलें तें बागील. हें पळय म्हाका विचित्र दिसलें. आनी कसं म्हळ्यार आमगेले विदर्भ रायन ऋतुपर्णाल भोजना खातीर विंगड प्राणीचे मांस बाहुका तो ऋतुपर्णान म्हणलेलें ताका विदर्भ रायाक तो मिगेलो रांदपस तो सारथी वय रांदपय लायक रांदप करता म्हूण सांगून तशी बाहुकाले भेटयलेलें. कळ्ळें. जाल्यार बाहूक रांदप करूं येयलो ते मास धुवच्याक अरमनेंतू रांदपा कुडांतू बरें आयदन आशिल्लें जाल्यार उद्दान आशिल्लें तांतू एकांतूय. कळ्ळें. तूं म्हाका म्हणली पळय तुका उदाहरण दिवचें सांगू बरो दिवं नका म्हण जाल्यार बाहुकान म्हाका उदक निमगिनी एक पण तें आयदन पुरे पळयलें कुडलें तांत भितर शुद्ध उदक भरलें
ताजी निमतीची सकडी धुवन कोरून ते सिज्जोच्याक रान्नीर दवरले. उज्ज नाशिलो. उज्ज हाडी म्हूण म्हाका सांगू पुरो म्हूण ताका पळयत आशिल्लो. कडेरी ताणें एक मुश्टी तण काडलें, सुर्याला धरलें. सुर्याला धरले कुडले ते तण हांव उज्जो धरलो. ह्या पळय विचित्र दिसली म्हाका. आनीक एक विचित्र आश्चर्याचे विशय जाल्ले कसो गोतूस बाय. ताणें उज्जो हातान आपूण एक रान्नी दुखून आनीक रान्नी घालता आशिल्लो. तागेले हाता उज्जो लसून वचनी ताण तो खंय बसता थंय उदक येतर आसता. आनीक एक विचित्र कसलें म्हळ्यार अरमने तोटांतू आशिल्लें फूल आत्ता रळिल्लें सगळें फूल आसा पळय तें घेवन येयलो आनी चेडून पळय पिसवणू करताची तशी तो 2 हातान तें फूल दवरून मोवाळ जावन चिरडून घाल्लें. जाल्यार तें फूल एक चूरू बावनीची मुद्दू जायनी कुडकी जायनीची पाकली सुरवेपशी चंद अरळलें आनी आनीकय पळोवन बळयलें. हें पळय पळयतना म्हाका तुका सांगया म्हणून दिसलें म्हूण हांव हांगा धांवन येयलें. नला हे पळय विशय सुरू दुखून गोत्त आशिल्लें ताका हे पळय कोरो गोत्त आसा म्हूण. तशें हांव योची नल म्हूण कळ्ळें. जाल्यार नलू तो म्हूण तिगेलें मन आयलें कुडलें. तागेलें तें वक्र शरीर, गुडे गुडे हात पाय, काळसाणी, चिरमुटेलेलो देह हें पळय उडक आसतना तिगेलें मना दिसता नलू 100% नल म्हूण दिसतना हें एक रूप ताका कशें येयलें म्हूण कळ्ळी न्हय. जेवो योची नल म्हूण आनीक परीक्षा कोरका म्हूण सांगून ती म्हणिल्ली केशिनीक तूं वस बाहू खंय रांदप करता पळय थंय ताण केलेलें रांदपान तुलें ಸ್ವಲ್ಪ रांदप हांगा घेवन यो ताका कळून वचम. ती चमकली दमयंतीन कसं सांगला तशीची रांदपा रुमा चमकली. हुन जेल्ला मांत्र रांदप तें घेवन दमयंतीला आयली. दमयंतीक ते केशिनी तीन हाडलेले आहार दिले. कितले की पण नळान केलेलें रांदप जेवलें नव्हती. ताजी रुची गोतच न्हू तिका. आतां केशिनी नळ्ळेलें रांदप खातना तिका कळ्ळें हें नळूची रुचीन तूं नल पाकाक आनी आतां बाहूकान गेलेलें रांदपाक एक चुरू व्यत्यास ना. बाहूकुची नल म्हूण कडेन जोर जोर रडली खंय रडली तोची नल म्हूण कळून रडली. आनीक परीक्षा करुया म्हूण लेखून तीन कशें केलें म्हूण तोंड फुट करून धुवन घेतलें. ती गेले 2 चेडवांक घेवन बाहूका लागीं वर त्या चेडवां पळोवन बाहूक कसो करता कसलो सांगता म्हूण म्हाका सांगता म्हूण केशिनी लोट ते 2 चेडवांक बाहूकाला पेटोवन दिले. पळयत रस्तो इंद्रसेनू आनी इंद्रसेना तागेले चेडूं न्हय भारी मोग ताका नलाक तें चेडूं म्हळ्यार ताका खुशी जाली. हें चेडवांक पळयलें कुडलें मोगान धांवन येयली खंय 2 चेडवांक पटोवन धरलें की तांकां कुंभ दिली खंय 2 जाणांक एका कातांत एका कळ्याक उबारून घेवन भितर चमकल खंय थंय रत्नगंबळी घालनस ताजेर बसला. 2 चेडवांक ताजेर बसून तांकां मोग करता रस कडेरी फुडलें उडगास जालें न्हू ताका तांकां तांगेल्या आंगाक पडतना तो रडलो जोर. केशिनेस म्हणून ताका विसरून गेला कळ्ळें. मागीर केशिनीक म्हणाल खंय तुका कसलें लेखून हांव रडला म्हणून हें जेवळें चेडवां पळयलें कुडलें म्हाका मिगेल जेवळें चेडवां आलें उडगास जालें. म्हाका अशीची 2 जेवळें चेडवां आसाची आजी आकस्मीक जावन हांकां पळयलें न्हू म्हाका मिगेल चेडवां आलें उडगास जावन जोर रडली. आनी एक कसं म्हळ्यार तुका एक विशय सांगता तूं घडी घडी हांगा आसूचें हांव आसूचे कडेन येवं नाका कळ्ळें. जेन्ना कसलें लेखल्यार आनी एक कसं म्हळ्यार हांव परदेशांत दुखून तुमगेलें अतिथी जावन येयला तशें हांव हांगा येवं नाका आनी घडी घडीक तूं चेडवांक घेवन वच म्हूण कडेन केशिनीन गेल्लेले पुरे विशय सांगली न्हय आनी हांगा येवं नाका म्हूण सांगला म्हूण सांगली न्हय कळ्ळें. कसलें म्हण वो नलूची म्हूण जेव्हा हांव एक पंत उलयता म्हूण केशिनी आतां हांव तुगे लागीं मिगेल अम्माला वचून कसो सांगता म्हूण सांगता आनी अम्मा कसो सांगता म्हणलें आतां येवन सांगता कळ्ळें. आनी सांगती अम्माले सांग ऋतुपर्णा लोटो येयलो अश्वविद्या निष्णात जावन आशिल्लो तागेले सारथी बाहूकुची नल म्हूण म्हाका संशय येयलो अम्मा. हांव नाना विद्यार्थ्याक परीक्षा केले मिगेल परीक्षेक समफल मेळ्ळें तो नलूच म्हूण म्हाका कळ्ळा. जाल्यार तें बाहूकाल शरीर विकार आसा नलाल शरीर छंद आशिल्लें तेच्यान आनीकय म्हाका थोडे संदेह आसा. नलाल शरिरान तशी बदलावण कसले तरी जाल्लें म्हूण कळका न्हू म्हाका. तशें हांव एक पंत तागेले वचून उरलो का म्हूण लेखला. तूं ताका अरमने यो म्हूण अनुमती दी जेव्हा म्हाका थंय वचूं का म्हूण सांगून संमती दी.
एक वेळ तू तक रಮ್ಮने आपण मिगेला उल्लोच्या सांगला री जायतं नानातले मक्क ತಂಗೆಲ್ಲ ಒಚ್ಚು ಜಲರಿ ಸಮ್ಮತಿ ದೀವ का मिगेलितले मिगेल कुशीर वच्चा जैना राजकुमारी हावा वै बे म्हाका निमगीतल जनस तू असा अनस हांव तुगेले पुणी सांगून वता अन्नाले सांगता की नाका ते तुगेल निर्धार कळवा तू अनुमती दित म्हाका की ताका हंगप्ಪ इथं कसं म्हणू सांग आता सांग म्हण कडेरी केशीने वचून राणीक सांगते काही राणी कसं करते पुरे ऐकतानी भीमरायाला सांगता अशी 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 म्हणून कडे रे दमयंतीन सांगेल विषय भीमरायोई कुलंकुश जाऊन आलोचन करतो ताकाय बाहू काक ಸ್ವಲ್ಪ सकडी बाहू कालचर्य पळयतना नलाल ಹುಡುಗಾಸು ताकाय येईल असले जेव्हा बाहू काक अंतपुर आपण उल्लोया येणी थंय वचना काम कडे रे बाहू काक अंतपुर आपयले अण्णाने अम्माने जायत म्हणणं उल्लोचाक कडे री केशिनी रानपाकुडान तोशील तो बाहूक तागेल्या वचून तुका आमगेल राणी पळयत म्हणतर असं येऊ का काही तू दमयंतील अंतपुराक ऊर्ण सोडले ताक दमयंती पळून कसं रणनी म्हणल्यार ताका दुःख तडसून घेवच्या जायीनी रडलो त्या पळयतना दमयंती रडली कळव्या ते दुसू दमयंती पळयतना कोणाकय रडणी येऊ का तशी असती आता नलान सोण वतना खंयचे वस्त्र धारण केलेले पळय तेंचे वस्त्र धारण करून असती कळव्यात ते दुखून तीन केस ओळून गेली नल सोन चमकला ना केस ओळून गेली सगळे केस जट मांडून गेला कितली की दिसत कुनू कसले अलंकार करून घेना आभरण घालून घेना समान हाय ना तिगेल शरीर पुरे धुळा नस ती त्याची सांगत काही बाहुका पळे मिगेल बामणू धर्मज्ञ शिलो ता कर्तव्य कसले पुरे विवेचना शक्तिशिली इದ್ದಲ್ಲೆಲ್ಲ ಧರ್ಮಪತ್ನಿಕ ಘೋರ ಅರಣ್ಯ ಅಂತೂ एकಳಿಕ सोन चमकल ना या खंय जाऊ तू ऐकलावे की तू पळिलावे ಸ್ವಲ್ಪ रे परिश्रांत जल्ला ती अयास जला निद्दले म्हण तिगेल कसले दोष शिल्वे नानवे खेळलो तो द्यूत कळवून घेतील ताणी राज्य जलारी बायल तक सोणा नशी तगेल ಒಟ್ಟು ऐल नव्हती तसल बैले सोण तो चमकल नवे तसल नला एकळू सोडल्यार विंगड कोणीय तशें केलेले बायलेक विशय म्हाका गोतना हांव कसले अपराध करना नशी मिगेल बामणान म्हाका सोण चमकलो आमगेल विवाह जल्ली नंतर येद्दोळते आज येते तागेल विशय हांव कसले अपराध करनी तेदा नाळान सांगिल तशी तागेले एक विधेय पत्नी म्हणटा पळय तशी आशिल्ली देवतेक पुराय त्याग केले परित्याग कोरून देवती म्हाका वारडी कोण घेवच्या येईल तांकां समीत परित्याग केला हांवें त्या देवतेंगेल आशीर्वादनाची हांव नलाक माळ घाल्लेली कळवे तदनंतर नलाले डिट्टो म्हण आशिल्ली तसल 2 चेडूं म्हाका जल्लींची तसले म्हाका तागेल विशय सोळे विंगडाल अन्य विशय ना म्हाका तसल पतिव्रते जावन आशिल्ली म्हाका ताणें कसले परित्याग केलेले अग्निसाक्षी जावन वारडी कोण घेतील न्हय अग्निसाक्षी मान्य तेदन आशिल्ली इंद्रादी देवते आशिल्ली तांगेलेय सम्मुखांत केन्नाय हांव तुगेलो बामण विंगड जेन्ना वारडी कोण घेना तुका चंद कोण पळयता म्हूण आनी प्रतिज्ञा केलेली न्हू ताणें अग्निसाक्षी जावन तसल त्या प्रतिज्ञा केल्लेले आसतना बरीची पापाची हांव तेदना कसले पुराय कसले ना म्हगेले आभरण ना म्हाका कसलेच एक समघालच्या अमगल ना म्हळ्यार पुरे त्याग करून नेशील एक वस्त्र राव बामणाल वटू अरण्य येईल तसलीक म्हाका ताणें त्याग करून चमकल न्हय तेजन ताका आपण्यान केलेली चुकी आ प्रतिज्ञा केला एक चंद कोण रक्षण करता म्हणून त्या कसल्याक ताणें उडगास करनी म्हणून उलयता हिका दुख्ख चड जावन स्वर समा भायर येना काही दोळ्या दुखून दळदळी उदा देंवत काही कडेन नलान पळयले दमयंती पळोवन ताका बारी बेजार जालो कडेरी तो म्हणाल की मम राज्यम प्रणष्टम यन्नाहम तत्कृतवान स्वयं कलिना तत्कृतं भीरु यच्च त्वामहम अत्यजम पळय दमयंती तो तेदन कुडले तो आपण म्हणून उलयता आपण्यान पगड खेळलेले वय राज्य कळून घेतले तुका घोर अरण्यांत परित्याग केल्ले आ स्वेच्छेन केलेले कार्य म्हणले कुनका त्या दोन्ही कार्य कली मेगेल हंगान तो रिग्गिलो तागेल प्रभावान जाल्लेले ते कळवे त्या वेळाक तूं म्हाका पळोवका म्हणून सगळो दिसू अरण्यांत भोंवतना हांव मेळ्ळी म्हणलेले खातीर दुख्खान तूं कलीक शाप दिलेले खंय त्या शापा निमती मेगेल हंगाम भितर रिग्गिल कलीक ताका भारी
दुःख जेवच्या सुरू जाले तुगेल शापू ताका अग्नीन तू लासून घाल्यावरी जतर आशिल्ले कळव्या ताणी लेखील कसं गोतस्वे म्हाका संपूर्ण नाश कोरका म्हणून जाल्यार तुगेल ते पतिव्रता धर्मान तू दिलेले शाप आस पळय ताकाच उज्जू लागल्यावरी जाल्ले तशें चावन तो आमकां सोण चमकला आत कळव्या आनी आमकां बरेंपण जाता म्हूण लेखला ते कलील विमोचन जाल्ली नंतरची हांव तुका पळोवका म्हणूची ऋतुपर्ण रायान वचावे म्हणटना हांव आयिल्लो हांगा हांव हांगा येयला तुगेले खातीरची ते सोण विंगड कसले काही म्हाका हांगा येवका म्हणून आसना जाल्यार म्हाका एक प्रश्न आसा ते बाई तूं उत्तर दिवका म्हूण निमगे तर आसा पळय तूं आतां म्हाका पुरे इतले प्रश्न निमगेले न्हू दमयंती हांव तुका एक प्रश्न निमगेता तूं म्हणटा न्हय हांव म्हळ्यार मस्त मोग आशिल्लो पतिव्रता धर्म पालन करिनाशिल्लो हांव तसो लेक म्हाका सोण चमकलो म्हूण जाल्यार म्हाका एक आतां दिसता आसा तूं कसो लेक ताका सोण म्हाका सोण तूं विंगड स्वयंवरा सिद्धत केलेले भीमा रायान अप्पण केलेलं वरी देश वचून भीमरायाली धुव दमयंती स्व इच्छेन दोन्ही स्वयंवर करून घेता म्हणून सांगता रसच काय न्हय तें आयकून न्हय अयोध्याधिपती ऋतुपर्ण रायान हांगा येयलो तागे लोटा हांव येयलो हें सम्य तूं करचें म्हूण म्हणटना ती दमयंती तिक्क गोतस द्वितीय स्वयंवर करता म्हणल्याची विषय एक पतिव्रता स्त्री भारी पाप करा विषय म्हणून आता त्या वार्ते तिणे उद्वेग पेटून दिलेले कोणाक ऋतुपर्ण मात्र नलान लेखला देशांत वचून सांगला म्हण हांगा कोणे येनीच पळय ऋतुपर्ण मात्र सांगिले ते म्हळ्यार वो नल म्हूण म्हळेले ऋतुपर्ण रायाल हांगा आसच्या पुरतो नल म्हूण म्हळेले संदेहान तिणे सांगिले ते ब्राह्मणाला उत्तर ऐकून कळवे तिणे सांगिले प्रश्नेक उत्तर तिका थंय दुखून नळान दिले म्हणटा तो नल बाहुकुची नल आसच्या पुरो म्हूण लेखून तिणे सांगून पेटयिल्ले नव्हते नल म्हूण जाल्यार खंडीत येता म्हणून द्वितीय स्वयंवर ऐकून जाल्यार ताका तिका आत्ता मात्र बहीण की हांव तशी सांगिल्ली देखून नलाल मना कितली दुःख जाल्ला की म्हणून फुडले ती हात जोडसून पांय पडता नला तूं हांव दोशासूची स्त्री म्हूण लेखूं नका हांव मनान जाल्यार स्वप्ना जाल्यार विंगड खंयचे दादल्यांक लेखील न्हय फुडें हांव देवतेकची नाका म्हणून त्याग केल्ली तूं गोतस न्हय स्वयंवराक येयली इंद्रादी देवतेंक तिरस्कार करून तांगेले अनुग्रहान हांव तुका म्हणून स्वयंवरान तूं माळ घाल्लेली तूं खंयच म्हूण कळचे खातीर मिगल अन्न सर्व ब्राह्मणांक विंगड भूमंडला पेटयलेले हांव कसं सांगला ते तांणी जनपद गीत अशी पद्य म्हणतर आशिल्लीत न्हय कडेर परणाद म्हणलेले ब्राह्मण हे अयोध्येक ऋतुपर्ण रायाला आसतना तुका पळयले पळोवन तुका हेंची तुका पळयलें म्हळ्यार तूं थंय आशिल्लो आसतना तूं नल म्हूण ताका कळ्ळी जाल्यार हांव सांगिल्लें गीतेक तूं उत्तर दिल्ली पळय तेदन म्हाका कळ्ळें तूंची बाहुकाल रुपारी आसूं का तूं बाहुकाल रुपार आसच्या कारण म्हाका गोत नाशिवाय नाका कोणाकय नल म्हूण कळची नाका म्हूण सांगून तूं तांची तशी रूप धारण करून आसा दिसता म्हूण सांगून हांव एका दीस भितर स्वयंवर पायी स्वयंवर येवचें जाता जाल्यार येवका खंय म्हणून सांगला म्हूण सांगून पेटयले ताजे खातीर ते म्हळ्यार तुका मात्र अश्वाक तितले बगी अश्व घेवन रथ घेवन तितले बगी पावोवचें ताका तस म्हळ्यार तुका मात्र म्हणून गोतस म्हाका तशें जावन तूं नल वयची म्हूण कळचे खातीर तुका अशें पुरे केल्लेलें हांवें अशें पुरे गाबू केल्लेलें ऋतुपर्ण रायाक दमयंती स्वयंवर म्हूण सांगून फटी करलेलें काया वाच्या मनसा अपरिशुद्ध जावनस कळवे हांव कना मनांच मी तुका सोळ्या विंगडाक म्हूण लेक्करी आनी कसले हांव तुगेले विशयांत अपराध केल्ला जेव्हा पाप मार्गान तूं चमकले जेव्हा जिवनांत एक पंतपुणी तुका सोण विंगड जना हांव मनांत लेखला म्हण जाल्यार कोणालो तुका सोण विंगड पुरुशाक हांव कसले मनांत लेखला म्हण जाल्यार वायुदेव आत्ताच्या आतां मिगेल प्राण घेवन वतलो सूर्यदेव मिगेल प्राण घेवन वतलो नावे सर्व प्राणींक गेल्यार हृदयांत बशिलो चंद्र हांव अपराधिनी जात जाल्यार म्हाका आत्तां मिगेल प्राण घेवन वचो म्हळ्यार वायुदेव जवो सूर्यदेव जवो चंद्रदेव जवो वायू सूर्य चंद्र साक्षी म्हूण तशी सांगची तिणें आतांच्या आतां मिगेल प्राण वचो म्हूण कळ्ळें मागीर तिका मना मस्त दुखतरस की म्हाका वैरी पळोवन ती म्हणली की ह्या तिनी लोकांत आसूचे सूर्य चंद्र वायू देवते अपवित्र आत्म म्हणून तांणी सांगका नावे म्हाका घेवन तांणी वचूं का म्हूण सांगले फुडलें
वायुदेव अंतरिक्षारा बन्नला म्हणाल नैशा कृतवती पापम नल सत्यम रवी ते म्हणून म्हणाल नला आ सत्य सांगता ही तुगेल विषयांत किंचित अपराध करणे पवित्र ही बारे शुद्धात्मती तिगेल पावित्र्यंतु तिगेल शिला विषयांत तुको कसलेची चिंत नका ती तिगेल कुला गौरव तिगेल कुलाच मान नाहीत उभय वंशाचे म्हणारे अंचाण विदर्भराया लई अंचाण तुगेले दोन्ही जनाले गौरव तीन चढ केला सूर्यो चंद्र हाव त्या जनया विषया साक्षी 3 वर्षपर्यंत ही आमगेले रक्षणे रेशिली कळव्या तुक्का हंगा शीघ्राते शीघ्र हाडची कतीर तूच बाहुक म्हणून मनांत संशय येईल कुडल्या तुक शीघ्राते शीघ्र हंगा हाड का म्हणून म्हणलेल कतीर असल एक योजन केलेल शिवाय अन्य कसं म्हणाय दमयंती गोतशील नव्हे 100 योजन दुराच प्रयाण एक दिवसा भितर करतो म्हणजे रे न लाख मांत्र साध्य म्हणून ताची कत्री हे योजन केलेलं ते गे तिक जायशील फल मेळ्ळी पळय तशी तुवा भीमराज कन्यक तिरस्कार कोर नका ಈಗಲ್ पतिव्रत्या विषय अंदो ಸ್ವಲ್ಪ पुणी संशय कोर नका म्हणून वायुदेव सांगतनवे वैर दुखून देवते पुष्पवृष्टी करताच की वैरी मंगळवाद्य जल्ले कळवे वायुदेव बारी संतोषारी हळूची बिसवता थंड वारी घेऊन या पुरे कळली पळील कुडले न लाक दमयंतील वैर कसले संशय ना जल्ले तेदन तಕ್ಕೆ ಕುಡುಗಸಲೆ ಕರ್ಕೋಟಕಾಕ ಉಡುಗಸ್ ಕೆಲ್ಲಿ ಕುಡ್ಲೆ ಕುರುಪ ಒತ್ತ ಮಳೆಲ್ ನಮ तो कसं करता कारकोटाकाक उडगास करतात आणि ताका एक परिशुद्ध वस्त्र दिलेलं ना तुका जाय आशिल्लें तेन्ना न्यास आनी मिगेल उडगास करी तुगेल रूप कुरूप वत्ता म्हण तशी तें वस्त्र नेसलो तागेल उडगास केल्ले सुरवेच वरीची चंद जल्लो कळवे आतां पळीत ती दमयंती यो मिगेलो बामूण अलंकृत जावन रबला ती खुशी जाल्ली पटोवन धरली की रडली की कळवे त्या वेळाक चेरडू आयलीच की तांणी अन्ना पळून अन्ना म्हूण म्हणली की बारीची संतोष जल तंका परस्पर कळवे 3 वर्ष ನಂತರ ನಲ್ಲು ಮೆಳ್ಳಲು ಅಂಚಾಣ ವಿದರ್ಭರಾಯು ಭೀಮರಾಯ ಕೈ ತಗಲ್ ಬೈಲೆ ಕೈ ಅಂತಃಪುರಾಂತು ನಲ ದಮಯಂತಿ ನಲನಿ ದಮಯಂತಿ ಒಟ್ಟು ಮೆಳ್ಳಂಚಿ ನಲು ತೊಬ್ಬ ಹೋಕೊಂಬುಣ್ ಕಳ್ಳಿ ಕೂಡ್ಲೆ ते भीमरायो म्हणाल कೈ पळय आजी तय्यसुतो विश्राम करो पाय पळया आम्ही ते दमयंती समीत नलाक सकಡೆ पाय पळया आजी तय्यसो मागीर एर्दोसू नल दमयंतीलागी वचून उलयलो तो मागीर नलू ही दमयंती तांगेले अनुभव 3 वर्सांत कसले ते पळय एकल्या सांगलींची भीमरायाला रमणीन भीमरायान सांगिल्लें कधी ಸ್ವಲ್ಪ दीस राबलेंची नलाक चंद कोण पळोवका म्हण म्हळेले एक विशय हिगेल मनांतू हिक्क आनी दुखोच्यो न जानी पूण हिक्क चंद कोण पळोवका म्हळेले विशय नलाल मनांतू अशें आशिल्लें देखून तांणी मस्त संतोशार आशिल्लीची आत्ता आनी हो कोरका जल्लेल कामस वैवे हंगा भीमरायले आसतना वततो वतना नलू भीमरायाक अभिवादन करता दमयंती नमस्कार करता कळवे तांकां दुवे कೈ जमयां कೈ चंद कोरनु स्वागत कोरनु चंद कोरनु सत्कार कोरनु उलयता तो सगळे देश आकळले की न लयलो कितली जन पळोवच्या म्हणना भारी आनंद खंय पडलेला थंय विदर्भ देशा कुंडिना पट्टणच नव्हते राजधानी खंय पडलेला थंय उत्सव सगळे घर अरमने राजबीदी पुरे सिंगारला राष्ट्रध्वज घालला आणि घरा भायर रंगोली फुल्ल पुरायन पुरे घालून सिंगार केला देवसना पुरे उत्सव जतरस कಡೆ ಋತುಪರ್ಣರ ಯಾಕಳ್ಳೆ ತನ್ನಿ ನಲ ದಮಯಂತಿ ತನ್ನಿ तो आम्ही लोटशील बाहोको नल म्हूण पुढले बारे संतोषारी नलरायाक बिडारायो आमळकिता गेले आनी क्षम मागलो खंय पण नलराया तू म्हणून कळना नाशी एकलो कामाच म्हूण लेखून हांव मिगेल सेव तुगेल करीन करयले अपचार केले तुका म्हाका क्षम करीन कडेन तो म्हणाल की ऋतुपर्णा तू म्हाका क्षम निमगूत न्हय म्हाका तुवें क्षम कोर काय त्या म्हळ्यार तुगे लागीं हांव कामां आसतना तुका दुखचित सलक्याला उत्तर हांव उरलो नासच्या पुरो तशें हांव न्हू क्षम कर म्हण तूं निमगूच्या काही ना क्षम करचें गत्य ही म्हाका ना म्हूण म्हणटर आसा तेदन ऋतुपर्ण सांगते म्हाका आज बारी संतोष जाल्ला कळवे तूं दमयंती लोटो वापस मेळ्ळा न्हय म्हूण म्हणलेले संतोष म्हाका तूं आमगेलो अरमने आसतना तूं मिगेल विशयांत कसले अपराध करनी हांवें कसले तुका अपराध करनी जेवो एकच वेळ कसले उरलो न्ही आसता जाल्ला री मना दवरूंक घेना अशें म्हाका क्षम दी म्हूण तेदन तो म्हणलें की ना तूं कसले म्हाका अपराध करनी कसले तोंदरी करनी
फक्कन एकच वेळ तू कसले केला जाल्यार री म्हाका कसले कोप येनी त्यामुळे कोप करचे तितले गाडापराध तू केलेलं ना आणि तू त्या वेळाक हांव कोण म्हण कळना नशी केलेलं अपराध जाल्यार देखून तू एकवंत अपराध केला री ते क्षमार्ह जावन असता अनेक कसं म्हण तूं तेन्ना जाल्यार म्हाका कामाच म्हण पळय न्ही म्हाका एक हितेशी सुहृद म्हळ्यार फ्रेंडशी तशी पळय पडिला शिवाय तूं म्हाका एक कामाची पळय न्ही तुगेले रमणेन म्हाका तूं चंद करून पळयला संतोशार आशिल्लो हांव म्हाका कसले जाय त्या पुरे मेळत आशिल्ले थंय अरमनेन तुगेले परिवाराचे म्हाका बारीक गौरव दितलीची सुखार तुगेले अरमनेन तशें लाजी पशी कसं चड सांगचें म्हगेले स्ವಂತ अरमनेन हांव कशें आशिल्लो तशी तुगेले अरमनेन आशिल्लो म्हूण हांव म्हूण येता आनी पळय तुका हांव अश्वविद्या दिता म्हण म्हळेलें तें एक दिन हांव तुका ती विद्या जाय म्हूण जाल्यार आत्ताची तुका उपदेश करता म्हण सांगून कडेरी ಋತುಪರ್ಣ ರಾಯು ಪರಿಶುದ್ಧ ಜಾವನು ಆಚಮನನಿ ಕೋರ್ನೇವನ್ ಬಸ್ತಕೈ ನಲರಾಜು ತಕ್ಕ ಅಶ್ವವಿದ್ಯೆ उपदेश दिता कळलं आत्ता तो भीमरायाला अनुमती घेऊन कोण ಋತುಪರ್ಣ ರಾಯು तागेले अयोध्येक वता नालू ಸ್ವಲ್ಪ कळकुंडी नगरींत वास कोरनाशिलो मागीर नालू एक महिनो मात्र राबलो मागीर एक आन सैन्य घेऊन निषेध दिशा चमकला शुभ्र अलंकृत रथार बसला तागेल ಒಟ್ಟು 16 हस्त्य 50 घोडे 600 पदाती सकडयल्यांची ते ಸ್ವಲ್ಪ दीस भितरी नलो निषेध दिशा त्या पुरे घेऊन चमकला आयले कुडले एक सैन्य राबयले आनी पुष्कराले चमकलके पुष्करा म्हाका वापस तुगेले पगडे खेळका म्हण जाता हांव मस्त धन संपादन करून घेवन येयला म्हगेले ह्या पंत खेळल्यार म्हगेले धर्मपत्नी दमयंती हांव संपादन करून येयले सकल ऐश्वर्य तुका पण जावन दवरता कळ्ळें तूं म्हगेले राज्याची पण जावन दवरका जैतवे तुगेले ಒಟ್ಟು वापस दिवत खेळचे आवयला म्हण कसं सकडी अनर्घ्य वस्तू परस्पराल्यास त्याची पुरेपणा दवरया म्हण म्हणटारस अनेक कसं म्हण म्हळ्यार पळय एक पंत दिवतान तूं म्हाका सलवायला आता सलवलेला वापस दिवता आपयल्यार येवू का म्हण सांगून दिवता धर्म तो कळ्ळें तेश जावन तुका तूं म्हगेले दिवत खेळू यो तें जायनातलें मागीर हांव तुगेलें युद्ध करता तूं जायना म्हण म्हळ्यार युद्ध करचें खंडीत जेवा युद्धान तुका संवार करूं पुराव तूं म्हाका संवार करूं पुरो कोणें एकली सुकार आसता म्हळें खंडीत न्हय तेश जावन कशी जाल्यार हांव कळून घेतलें राज्य म्हाका वापस संपादन करून घेवका जेवा मरका कसलें जाता खंयचे मार्ग जायत पळय एक वेळ पगडी खेळ नैवे धनुस घेवन युद्धाक सिद्ध जा म्हण पुष्कराक बारी संतोष केलके एदोळते नला राज्य संपत पुरे अनुभव करतशिलो दमयंतीक वर्डी कोण घेवका म्हण तिका ताका आशिशील फुडें 3 लोकांक थंय तिगेलीतली चंदी कोण येना म्हण आजी नलान दमयंतीक पण दवरू आयला मात्र न्हय पुष्कराक अक्षविद्यंतू आवाची गेलवत म्हणलेल्या विशयांतू एक चूर संशय ना तशी तो म्हणाल काही जायत आव तुगेलो पगडे खेळता आनी म्हणटा काही म्हगेलो दृश्ट कितकी कळ्ळें तुगेलो वापस तूं पगड खेळू येवचें अनेक कसं म्हळ्यार दमयंतील दुरदृष्ट आसच्या पुरो म्हगेलो अदृश्ट दमयंतीले दुरदृष्ट तिणी लेखल्यार दुरदृष्ट नानातल्या रे ती वय अदृश्टाची त्या म्हळ्यार तुगेलो रान्ना आनी भोवन पुरपूर जावन आसच्या पुरतिका ती आतां हांव गेलवले म्हगेली बायल जाता हांव तिका छंद करून पळयता कळ्ळें तीन म्हगेलें सेव करूनासलें जालें आनी तूं केन्नाय जेवो येतलो म्हण म्हळेलें म्हगेलें मनांत आशिल्लें म्हाका कोणालें ಒಟ್ಟು दिवत खेळू खुशी ना सरी समान जालेले जनाल ಒಟ್ಟು दिवत खेळका म्हण म्हणचें म्हगेलो दृश्ट कितकी तूं हांगा येयला ताजे पशी व्हड दृश्ट म्हळ्यार तूं दमयंतीक पण दवरता म्हण म्हणला जायत न्हय तूं घेवन यो ताका वट्रासे उलयत दमयंतीले विशयो कितले कोप येयला म्हळ्यार खडगानाची तागेलो गळ कातरका म्हण जाल्यार मनांत पुराय कोप आशिल्लो ताणें क्षमागुणा बदलावण केल्ली काय कळ्ळें आनी पुष्करा म्हणाल काय जय सुरे दिवत खेळया मागीर कसं जाता म्हणून पळया आतां कसं लेक मागीरचे विशय म्हूण दोग जाणी दिवत खेळतर आशिल्लीची फुडें कल्लिल्ले एक सहाय आशिल्लो न्हू पुष्कराक तेन्ना गेलवलो आतां पुष्कराल सहाय कोण आसा कांय ना तांत वो अक्षविद्या शिकला एक सुरवे खेळू एक क्षण भितर नळ गेलवला
पुष्करान पण जावन दवरलेले राज्य कोश तागेले प्राण पुरे तागेले वश आयले पुष्कराक भय्य जल की कळवे कಡೆ न म्हणाल काही पुष्करा पळय हे सगळे राज्य कोश हांव कसं कसं कळून घेतले पुरय मिगेल जल्लात नमे आनी दमयंतीक पळोवचे अदृश्ट समी तुकना तशें न्हू पळय तुगेले प्राण ही मिगेल जल्ला म्हणटना तुका ಕೂಶಸ್ಕಾವೆ ಚಂದ ಇರ್ತರು ಹಬ್ಬ ನಾನತ್ಲ ರೀ ತುಕ ಗಳ ಕತ್ತರ್ನು ಪೆಟೋಚಾವೆ आता तू मी गेलो कामाचो दास जला दिकू नाम सांगेल तशी तू ऐकू का जता जला रे तू म्हाका केल्लें सकट तोंदरे हांव करना कळ्ळें तुका हांव जीवदान करता तुका शिक्षा दिना इत्या म्हळ्यार रे तुगेल चुकीन न्ही कलिपुरुषाल प्रवेश आनी तितले पुरय जल्लेले कळ्ळें तुगेलें राज्य मिगेल राज्य ಅಂತ ಇಲ್ಲ आत तुगेल संपत्तू ही म्हाका जाला तुगेल पुरय तुका दिता हे मिगेल राज्य मांत्र हांव दवरून घेता तुका कसलें हांव तोंदर दिना कळ्ळें तेदन मिगेल भाव म्हण तुका मस्त प्रितीन पळयला हांव आनी तशी प्रितीन पळयता म्हणून न्ही सांगून तागेलें राज्य तागेल म्हणलेले कोश सकट कसं सकट भंडार आनी आशिल्ले पुरय ताका दिता आनी तूं वच तुगेल राज्यान तूं राज्य बार करी ताका बारी संतोश जाता हांव सलवला हांव नलारान ना पेटयलें वा म्हाका कसं करता की म्हण म्हळ्यार मना आशिल्लें नलान कसलें मना दवरना नाशी म्हाका मिगेल राज्य न्ही दिल्ली न्ही म्हण म्हणलें खातीर तो पांय पडता रडता आनी म्हणटा तूं आनी की किर्तिवंत जा म्हणून सांगता म्हाका दिवतांत सलवला री मिगेल राज्यकोश पुरय म्हाका दिला जाल्यार री तूं एक महात्मा मनीस न्ही म्हूण सांगून तो कसं करता तागेल चतुरंग बल तागेल सेवक तागेल बायल चेडूं अंक पुरय घेवन तागेल राजधानीक प्रयाण करता हें नल महाराजाले काणी कळ्ळें सांगतर आशिल्लो युधिष्ठिराक बृहदश्वऋषी तेदना तागेले नल महाराजाले पुराय राज्याचे तागेले पुराय जन येवन नल महाराजाक कपकाणीक दिताची होगळसिताची प्रीती करताची हे पुरय बृहदश्वरायो युधिष्ठिरा लागीं सांगतरस आनीची काणी पैची दिसाक आमी पळया आज सांगेल सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।